वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आपण रसशास्त्राने वैशिष्ट्य कल्पना यातला पेपर 1चा रसद्रव्य परिचय हा पहिला टॉपिक बघत होतो. त्यामध्ये गंधक या टॉपिकनंतर आपण गैरिक हे द्रव्य स्टार्ट केले. गैरिकलाच मॉडर्नमध्ये ऑकर असे म्हणतात. हा सुद्धा एक उपरस वर्गातील द्रव्य आहे. हा द्रव्य रक्तवर्ण खनिज आहे. याचे मराठी नाव गेरू असे आहे. याचे रासायनिक सूत्र Fe2O3 हेमेटाइट याला म्हणतात. गैरिकाचे पर्यायी नाव गैरिक, गैरेय, गिरिमृत, गिरिमृत्तिका, लोहधातू, किरी, मृतभव, रक्तधातू, रक्तक हे आहेत. गैरिकाचे स्वरूप लोहाचे खनिज, लाल वर्णाचे, गुरू व कठीण आहे. गैरिकाचे केमिकल कंपोजिशन हे Fe2O3 फेरस ऑक्साईड म्हणजेच आयरन प्लस ऑक्सिजन या दोघांची केमिकल रिॲक्शन होऊन Fe2O3 हा कंपाऊंड तयार झाला. यालाच रेड आयरन ऑक्साईड असे सुद्धा म्हणतात. टेम्परेचर दिल्याने याच्यातील जलांश कमी होतो व हा कंपाऊंड तयार होतो. गैरिकाचे प्राप्तिस्थान रेड ऑक्साईड ऑफ आयरन हे झारखंड, बंगाल, पंजाब, राजस्थान व महाराष्ट्र येथे आहे. गैरिकाचे प्रकार हे रसरत्न समुच्चय यांच्यानुसार 2 प्रकार आहेत. पाषाण गैरिक व सुवर्ण गैरिक. पाषाण गैरिक हे काठिण्य स्वरूपाचे असते व ते ताम्रवर्णाचे असते. सुवर्ण गैरिक हे स्निग्ध, मसृण व रक्तवर्णाचे असते. रस अर्णवकार यांच्यानुसार 3 प्रकारचे गैरिक सांगितले. रक्त, हेम व केवल. आयुर्वेद प्रकाशकार यांनी सुद्धा गैरिक हे 3 प्रकारचे सांगितले. स्वर्ण गैरिक, सामान्य गैरिक व पाषाण गैरिक. स्वर्ण गैरिकामध्ये लोहमात्रा ही कमी प्रमाणात असते. स्वर्ण गैरिक हे स्निग्ध, मृदू व मसृण स्वरूपाचे असतात व पाषाण गैरिक हे यांच्यामध्ये लोहमात्रा जास्त प्रमाणात असते व त्याचे गुण हे रुक्ष, कठीण व साधारण लाल वर्णाचे असतात. यानंतर गैरिकाचे ग्राह्यत्व. स्वर्ण गैरिक हे सर्वश्रेष्ठ आहे व यालाच ग्राह्य स्वरूप प्राप्त झाले. स्वर्ण गैरिक हे सर्वश्रेष्ठ कारण यामध्ये स्निग्ध गुण, मृदू व मसृण असते. मारण न करताच औषधात वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात वापर करत असताना स्वर्ण गैरिकाचाच उपयोग केला जातो. अग्राह्य स्वरूपाचे कोणते तर ते पाषाण गैरिक कारण की ते वृक्ष व कठीण गुणात्मक असतात. गैरिकाचे शोधन हे पुढीलप्रमाणे. गैरिकम तु गवा दुग्धैर्भवती शुद्धिं मृच्छति. रसरत्न समुच्चय यांनी 3व्या अध्यायात 49व्या सूत्रात शोधन क्रिया सांगितली आहे. गैरिकाला गोघृतची भावना दिल्यावर शुद्धी होते. एका लोखंडी तव्यावर सुवर्ण गैरिक चूर्ण मिसळून मधला अग्नीवर त्याचे भर्जन करावे तर त्याची शोधन क्रिया ही पूर्ण होते. यानंतर गैरिकाचे सत्वपातन. नंदी या रसशास्त्रवेत्त त्यांच्या मते गैरिक सत्वस्वरूपच आहे. काहींच्या मते क्षारवर्ग व आम्लवर्ग यांच्या द्रव्यात गैरिकाचे स्वेदन केल्यास त्याचे सत्वपातन होते. सत्वपातन केल्यास आयरन हा धातू प्राप्त होतो. गैरिकाचे गुणधर्म. रस हा मधुर प्लस कषाय रसात्मक असते. गुण हे स्निग्ध असतात. वीर्य हे शीत, कार्य पित्तशामक, कंडुहर, रक्तपित्त, हिका, उदरत. महत्त्वपूर्ण कार्य हे वर्ण्य स्वरूपाचे आणि शोथहर असतात. त्यानंतर रक्तस्तंभन हे सुद्धा कार्य गैरिकाद्वारे केले जाते. गैरिकाची मात्रा औषधी द्रव्य तयार करत असतानाही ठरले. औषधी द्रव्यात गैरिक हे वापर करत असताना त्याची मात्रा 2 ते 4 गुंजा आहे. गैरिक हे औषधी द्रव्यात सेवन करत असताना त्याच्यासोबत घ्यावयाचे अनुपान दूध, साखर व लोणी यासोबत गैरिक हे औषधी घ्यावे. गैरिकाचे मुख्य योग. गैरिकाचे मुख्य योग. गैरिकादी प्रलेप, पुषण, उपचूर्ण, लघु सूतशेखर रस, कामदुधा रस. त्याचप्रमाणे गैरिकाचे मुख्य उपयोग रक्तपित्त, अतिसार, स्राव रोखण्यासाठी व त्वचाविकार यासारख्या व्याधींसाठी गैरिकाचा उपयोग केला जातो. गैरिकाचे रिसर्च अपडेट
स्किन डिसऑर्डर म्हणजेच त्वचा विकारावर सुद्धा गैरिकाचा उपयोग केला जातो. चरक संहिता व अष्टांग संहिता यामध्ये गैरिकाचा उल्लेख आढळून येतो. अशा प्रकारे आपण गैरिकाचे NCSM करिक्युलमनुसार सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट कोणत्या द्रव्यावर व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.